गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहेत। ज्ञानेश्वर संजीवन समाधी। श्री ज्ञानेश्वरांनी कार्य पूर्ण झाल्यावर निवृत्तीनाथांच्या परवानगीने समाधी घेतली। या समाधीचे वैशिष्ट्य असे की ती समाधी अजूनही आहे तशी आहे, म्हणूनच ती समाधी संजीवन समाधी म्हणून ओळखू जाऊ लागली। ती कधीही नष्ट होणार नाही याचाच अर्थ आजही श्री ज्ञानेश्वर तेथे शरीराने पूर्वीप्रमाणेच आहेत। ते देवरूप असल्याने त्यांना अन्न पाणी लागत नाही। ते भक्तांना आजही अनुभवायला येतात। भक्ताचे भाव जेवढे उच्च दर्जाचे असतील तसे अनुभव त्यांना येतच असतात। ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली असली तरीही एकनाथांसारख्या उच्च दर्जाच्या भक्ताला प्रत्यक्ष देहदर्शन दिले। श्री एकनाथांना ज्ञानेश्वरांनी स्वप्नात येऊन तू मला भेटायला ये असे सांगितले। त्याप्रमाणे संत एकनाथांनी आळंदी क्षेत्रात ज्ञानेश्वरांच्या समाधीचा शोध घेतला। तेथे श्री ज्ञानेश्वरांचे प्रत्यक्ष दर्शन एकनाथांना झाले। त्यांनी श्री एकनाथांना मार्गदर्शन केले व स्वतःच्या हाताने ज्ञानेश्वरीची प्रत त्यांना देऊन पुढील जीवनात तिचा प्रसार करायला व तसे आचरणही करायला सांगितले। आपण भाग्यवान आहोत म्हणून आज ज्ञानेश्वरीसारखा पवित्र धर्मग्रंथ आपल्याला लाभलेला आहे। संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली आहे। त्या समाधीला अभिषेक करण्यासाठी पंचामृत घातले जाते। तेथील ट्रस्टी पंचामृत लावणाऱ्या व्यक्तीला हातातील अंगठी काढून ठेवायला सांगतात, कारण पूर्वी असेच एकाने अंगठी बोटात ठेवूनच समाधीला पंचामृत चोळले। त्याच रात्री श्री ज्ञानेश्वर माऊलींनी त्या व्यक्तीला स्वप्नात जाऊन सांगितले की तू मला पंचामृत चोळताना आनंद मिळण्याच्या ऐवजी उलट मला जखमा केल्या आहेस। तेव्हापासून ही अंगठी काढण्याची पद्धत सुरू झाली। श्री ज्ञानेश्वर प्रत्यक्ष तिथे दिसत नसले तरी वायुरूपाने तेथेच आहेत हे निश्चित आहे। ज्ञानेश्वरांनी केवळ स्मरणाने ज्ञान प्राप्त करून ज्ञानेश्वरीसारख्या महान ग्रंथाची निर्मिती केली व 21व्या वर्षी कार्य संपले म्हणून समाधी घेतली। कोणत्याही प्रकारे मृत्यू न येणे या प्रकारची ही समाधी होय। त्यामुळेच ते सदैव जिवंतच आहेत। दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।